आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुढच्या महिन्यातील म्हणजेच एप्रिल महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। हा सुरू मार्च महिना संपायला आता फक्त जेमतेम 4च दिवस उरले आहेत। येत्या सोमवारपासून एप्रिल महिन्याला सुरुवात होईल। अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून म्हणजेच आरबीआय कडून एप्रिल महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे। बँकेसंबंधित तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण पुढच्या एप्रिल महिन्यात देशभरामध्ये बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत। पुढच्या महिन्यात गुढीपाडवा, रमजान ईद, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून ते रामनवमी पर्यंत अनेक सण व उत्सव साजरे होणार आहेत व तसेच एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्षाला देखील सुरुवात होणार आहे। त्यामुळे बँकेतील कामांना सध्या वेग आला आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सणामुळे व तसेच दुसरा, चौथा शनिवार व रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत। तर महत्त्वाचे म्हणजे आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात एप्रिल महिन्यामध्ये एकूण 9 दिवस बँकांना सुट्टी राहील। यामध्ये रविवारच्या व दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे। त्यामुळे एप्रिल महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे असतील तर लगेच त्याचे नियोजन करून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।